आता स्वरूपबोधक, उद्देशबोधक, संकेतबोधक आणि कारणबोधक हे गौणत्व सूचक वयांना येतं. आता तुम्हाला की मग याच्यातलं तुम्ही तर सांगितलं की एक वाक्य मुख्य वाक्य असतं आणि एक वाक्य तुमचं गौण वाक्य असतं. मग गौण वाक्य ओळखायचं कसं? बाळांनो एकदम सोपी मेथड आहे. गौण वाक्य ओळखायचं कसं? एकदम सिंपल गोष्ट आहे. जे नाव आहे ते तुमचं गौण वाक्य आहे. दोन वाक्य एकत्र जोडले आणि ज्याने स्वरूप दाखवले ते तुमचं काय सांगा? गौण वाक्य आहे. ज्याने दोन वाक्य जोडले ज्याच्यात उद्देश आहे तो तुमचं गौण वाक्य आहे. दोन वाक्य जोडले ज्याच्यात अट आहे तो तुमचं वाक्य गौण वाक्य आणि उरलेलं वाक्य काय सांगा? मुख्य वाक्य आहे. ज्याच्यात कारण आहे ते तुमचं गौण वाक्य आहे आणि उरलेलं वाक्य काय सांगा? मुख्य वाक्य आहे. मग मुख्य वाक्य म्हणजेच प्रधान वाक्य आणि गौण वाक्य कोणतं? तर हे सगळे गौण वाक्य येतं आणि याच्या जोडून आलेले वाक्य येतं काय? ते प्रधान वाक्य येतं, त्यालाच मुख्य वाक्य म्हणायचं. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवा. बरेचसे मुलं म्हणतात की आम्हाला गौण वाक्य ओळखता येत नाही. कसं काय ओळखता येत नाही? हे नावच गौण वाक्याचे आहेत ना, गौण वाक्याचे नावं येतं. मग आता इथं पहा, स्वरूप म्हणजे काय? तर स्वरूप म्हणजे काय? म्हणणे, म्हणणे, इच्छा, वाटणे. म्हणणे, इच्छा, वाटणे. म्हणणे, इच्छा, वाटणे. त्यानंतर स्पष्टीकरण, माहिती. स्वरूपबोधक म्हणजेच पुढचं स्वरूप असतं. गुरुजी म्हणाले की पृथ्वी गोल आहे. गुरुजीचं म्हणणं काय? पृथ्वी गोल आहे. म्हणणं सांगितलं गुरुजीचं. 1 रुपया म्हणजे 100 पैसे. 1 रुपयाच्या स्पष्टीकरण आहे पुढं. मला वाटते की पाखरू व्हावे. काय वाटतं? कायचं उत्तर 100% स्वरूप असतं, एवढं लक्षात ठेवायचं. रावण म्हणून एक राक्षस होऊन गेला. रावणाचं स्पष्टीकरण, स्वरूप, म्हणणं, काय वाटतं, काय इच्छा आहे, याची सगळी उत्तरं स्वरूपमध्ये मोडतात. ते स्वरूपबोधकमध्ये जातं. ओके, ठीक आहे. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवायचा. स्पष्टीकरण, वाटणे, माहिती आणि आणखी भर स्वरूप. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर होय स्वरूप. ओके, ठीक आहे. आता उद्देशबोधक, एक कृती असते आणि एक काय असतो सांगा? उद्देश असतो. कृती आणि उद्देश. मग कृती मुख्य वाक्य असतं आणि उद्देश तुमचं काय असतं? गौण वाक्य असतं. हे मुख्य वाक्य आणि तुमचं काय असतं? गौण वाक्य असतं. त्याप्रमाणे स्वरूप दाखवणारं वाक्य तुमचं गौण वाक्य असतं आणि अलीकडचं वाक्य तुमचं मुख्य वाक्य असतं. आता संकेतबोधक, जर तर अर्थाने जोडलेले वाक्य. मग जर तर अर्थाने जोडलेले वाक्य याच्यामध्ये सामान्यपणे जरचं वाक्य गौण वाक्य असतं, जे संकेत दाखवतं, अट दाखवणारं वाक्य गौण वाक्य असतं आणि तरचं वाक्य असतं मुख्य वाक्य. आता कारणबोधक, घटना आणि कारण. मग एखादी घटना घडते त्याचं कारण काय? तर आता या ठिकाणी घटना हे मुख्य वाक्य असतं, मुख्य वाक्य, आणि तुमचं कारण जे असतं ते गौण वाक्य असतं. या ठिकाणी हा मुद्दा लक्षात ठेवा. मग आता इथं पहा, एखादा व्यक्ती काय म्हणतो, त्याची काय इच्छा आहे, त्याला काय वाटतं, याची जर ती पुढं माहिती मिळाली, वस्तूची माहिती मिळाली, व्यक्तीची माहिती मिळाली, तर स्वरूप सांगा. एखादी कृती तुम्ही का करता याचा उद्देश असतो. असं वाक्य मिश्र वाक्य असतं. उद्देशाला उद्देशबोधक वाक्य म्हणतात, तेच गौण वाक्य असतं. ज्यावेळेस तुम्ही 2 वाक्य बोलता आणि त्यावेळेस अट असते त्यावेळेस संकेतबोधक असतं. ती अटदर्शक वाक्यच तुमचं गौण वाक्य असतं. याच्यामध्ये जर तर म्हणजे की तर यासारखे शब्द असतात. तुम्हाला की कीचा काय संबंध आहे? लवकर आला की बागेत जाऊ, जर लवकर आला तर बागेत जाऊ, त्याचा अर्थ असा आहे. आणि कारणबोधकमध्ये एखादी घटना का घडली याचं कारण दिलेलं असतं. म्हणून या ठिकाणी कारण नेहमी भूतकाळी घडलेलं असतं आणि उद्देश नेहमी भविष्याला असतो. जी गोष्टच घडलेली नाही अजून त्याला कारण नसतंच कधी. जी गोष्ट घडायची आहे, तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी हितूने करताय त्या ठिकाणी उद्देश असतो आणि घडलेल्या घटनेला कारण असतं. म्हणून कारण आणि उद्देशमध्ये फरक लक्षात ठेवा. घडलेल्या घटनेला कारण आहे, पुढे जर तुमची इच्छा काय ते उद्देश आहे. मग उद्देश आणि कारणाच्या मध्ये फरक आहे. उद्देश कधीच घडून गेलेल्या घटनेला नसतो, तो पुढच्या घटनेला असतो. ओके, ठीक आहे. इथपर्यंत आपलं झालं. आता पुढचा मुद्दा,
पास झालो की पेढे वाटीन. मग या ठिकाणी आता आपले नाव लक्षात ठेवायचे आहेत. कुठेतरी कागदावरती लिहून घ्या. कागदावरती लिहून घ्या. स्वरूप 1 नंबर, उद्देश 2 नंबर, संकेत 3 नंबर आणि कारण 4 नंबर. स्वरूप, उद्देश, संकेत आणि कारण शॉर्टकटमध्ये लिहून घ्या. शॉर्टकटमध्ये लिहून घ्यायचं. संभाजी राजे म्हणून शिवाजी राजेचे एक पुत्र होते. हे सांगा आता. स्वरूप, भारत सामना जिंकला कारण खेळाडूंनी चांगल्या धावा केल्या. घटना घडली, ही तर कारण जोडले. कारण 4 नंबर. गुरुजी म्हणाले की पृथ्वी गोल आहे. गुरुजीचं काय म्हणणं आहे पुढे दिले. स्वरूप 1 नंबरचं. चांगले गुण मिळावेत म्हणून ती खूप अभ्यास करते. ही घटना घडलेली नाही अजून, ही पुढची घटना आहे भविष्यातली. तर मला सांगा हे काय. हा उद्देश लक्षात ठेवा. उद्देश. तू इशारा केला की मी येईल, जर इशारा केला तर येईल मी. 3 नंबर. संकेत. संकेत. चांगले उपचार मिळावेत यास्तव तो तालुक्याला जात आहे. चांगले उपचार मिळावेत त्याची इच्छा आहे. उपचार मिळवण्याची अजून घटना घडलेली नाही, पुढच्या गोष्टीची घटना आहे. मग या ठिकाणी ते काय सांगा. उद्देश आहे. उद्देश 2 नंबरचं. ठीक आहे. जर अभ्यास केला तर पास व्हाल. संकेत. त्याला मुंबईला जायचं आहे सबब तो शाळेला येणार नाही. हा उद्देश लक्षात ठेवा. अजून त्याला जायची इच्छा आहे आणि आपण पाहतोय मिश्र वाक्य. आपण काय परिणामबोधक पाहत नाही इथं. आपण पाहतोय उद्देशबोधक, कारण त्याला मुंबईला जायचं हा त्याचा उद्देश आहे. आणि म्हणून या ठिकाणी हे जाईल उद्देशमध्ये. त्याला मुंबईला जायचं आहे. त्याला शिक्षा झाली कारण त्याने चोरी केली. हे शिक्षा होण्याचं काय कारण आहे, आणि कारण नेहमी भूतकाळ असतं. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर होय. हे काय सांगा. स्वरूप आहे. नंबर 1चं तुमचं उदाहरण आहे. सर्वच्या सर्व वाक्य तुमचे काय येतं. मिश्र वाक्य येतं. मग तुम्हाला की मग याच्यातले गौण वाक्य कोणते येतं. जी अट आहे ते गौण, जे कारण आहे ते गौण, जो उद्देश आहे तो गौण, आणि जे स्वरूप आहे तो तुमचं गौण आहे. मग आता 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर होय. मग 1 किलोमीटरचं पुढं स्वरूप सांगितलं, हे तुमचं गौण वाक्य आहे. आणि पुढचं वाक्य काय तुमचं मुख्य वाक्य आहे. त्याला शिक्षा झाली कारण त्याने चोरी केली, हे गौण वाक्य आहे आणि ते तुमचं वाक्य मुख्य वाक्य आहे. त्याला मुंबईला जायचे, हे तुमचं गौण वाक्य आहे, हे तुमचं मुख्य वाक्य आहे. जर अभ्यास केला, ही अट आहे, हे तुमचं गौण वाक्य आहे आणि हे वाक्य काय सांगा मुख्य वाक्य आहे. अशा प्रकारे तुम्हाला हे 2 वाक्य एकत्र जोडावे लागतील. आणि पुढचा मुद्दा आहे आता स्पष्टीकरण. खुलासा किंवा स्पष्टीकरण खुलासा किंवा उद्देश वाक्य म्हणून नाही जोडले तर ते मिश्र वाक्य असते. पहा बरं आता. खुलासा किंवा उद्देश वाक्य म्हणून नाही जोडले तर ते मिश्र वाक्य असते, परंतु परिणामदर्शक वाक्य जोडल्यास ते संयुक्त वाक्य असते. पहा, लिहून घ्या. कुठेतरी शॉर्टकट लिहून घ्या. आता इथं लिहून देतो मला मी. म्हणून लिहून घ्या शॉर्टकट. म्हणून खुलासा, त्याचबरोबर उद्देश आणि परिणाम हे मिश्र, हे संयुक्त. लिहून घ्या शॉर्टकट. लिहून घ्या. हां, आता सांगायचं याच्यातलं कोणकोणतं वाक्य काय काय ते मला सांगायचं. हो, मुख्य वाक्य आणि गौण वाक्य असं असतं. इंग्लिशमध्ये शिकवले सेम टू सेम डायरेक्ट कॉपी येते इंग्लिशचं. क्लॉजेस हा प्रकार, मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज याचे. बरं, रावण म्हणून एक राक्षस होऊन गेला, हे वाक्य सांगा. हे संयुक्त वाक्य आहे का केवळ मिश्र वाक्य?
शॉर्टकटवरून शोधून काढा ना, टाईप करा तिथं काय ते संयुक्त की मिश्र. मिश्र वाक्य आहे ते. सुरुवातीला संयुक्त कोण लिहिलंय ते? हा, स्वरूप तुम्हाला कळत नाही का? काही पण लिहिता. ठीक आहे, तुम्हाला शॉर्टकटमध्ये दिलंय ते चुका करू नका. कारण कसं आहे की शॉर्टकटचा तो हे चांगल्या चांगल्यानं कळत नाही, नाकी नव्हे ते समजायला. आमचे शरीर सुदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो. आमचे शरीर सुदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो. मला या ठिकाणी सांगा, ही घटना अजून घडलेली आहे का घडायची बाकी आहे? घडायची बाकी आहे म्हणजे भविष्यात येते. मग हे तुमचं काय? तुम्ही योगासने का व्यायाम का करतात? ही तुमचं काय सांगा उद्देश येतो. आणि सांगा आता वाक्य कोणतं आहे? हे वाक्य कोणतं आहे? 2 नंबरचं मिश्र वाक्य आहे ते. मिश्र. आणि आता इथं लक्ष द्या, त्याला ताप आला म्हणून तो शाळेत गेला नाही. त्याला ताप आला हा का उद्देश नाही, लक्षात ठेवा. हा काय सांगा परिणाम आहे. ताप येण्याचा परिणाम झाला, शाळेत नाही आला. आता नाही का मला ताप आला होता म्हणून मग मी क्लासला चालू नाही, परिणाम झाला ना. आता पहा ना तुम्ही, आपल्याला कोणतरी सोडून जातं आणि मग आपल्या डोक्यावरती परिणाम होतो. आधी घटना घडावी लागते, नंतर परिणाम होतो. उलट पण होतं, परिणाम झाला म्हणून सोडून गेला असं पण होऊ शकतं बरं का. असं काही समजायचं नाही. ठीक आहे, संयुक्त वाक्य हे संयुक्त, हे मिश्र वाक्य, हे मिश्र वाक्य नाही, संयुक्त वाक्य. संयुक्त. आता की या उभयनाव्याविषयी महत्वाचं, हे एकदम खतरनाक आहे. की या उभयनाव्याविषयी महत्वाचे. जर कीने स्वरूप दाखवलं, स्वरूपाने संकेत दाखवलं तर मिश्र वाक्य. आणि जर कीने विकल्पाने परिणाम दाखवलं तर संयुक्त वाक्य. पहा आता बारकाईने समोरच तुमच्या समोर दिले सगळं पूर्णपणे. आता मी पहिलं वाक्य विचारतो तुम्हाला. बाबा म्हणाले की मी तुला नवे कपडे घेईल. सांगा संयुक्त की मिश्र? हे पहिलं वाक्य सांगा आता मला. बाबा म्हणाले की मी तुला नवीन कपडे घेईल, तर हे कोणत्या वाक्यात जाईल सांगा? हे वाक्य कोणतं आहे सांगा? मिश्र वाक्य. कारण हे कशामध्ये गेले माहिती आहे का? हे बाबा म्हणाले तुला नवीन कपडे घेईल, कशामध्ये गेले? हे स्वरूपमध्ये गेलेलं वाक्य. स्वरूप येते बाबाच्या बोलण्यात, स्वरूप येते. बाबा काय म्हणाले ते? तू जेवण करणार की चहा घेणार? जेवण करणार की चहा घेणार? आता सांगा मला, ह्या दोन्हीपैकी वाचा आणि मला सांगा हे काय? सांगा पटकन. संयुक्त वाक्य. हे वाक्य तुमचं संयुक्त. हा विकल्प येतो. पास झालो की पेढे वाटीन. पास झालो की पेढे वाटीन. पेढे वाटण्यासाठी एक अट घातली, कोणती सांगा? पास होण्याची. पास झालो की पेढे वाटीन. बोला. मिश्र वाक्य. मिश्र वाक्य. ठीक आहे. तो इतका रडला की त्याचे डोळे लाल झाले. तो इतका रडला की त्याचे डोळे लाल झाले. रडल्याचा परिणाम काय झाला? डोळे लाल झाले. परिणाम झाला. संयुक्त. संयुक्त वाक्य. झालं. तुम्हाला बऱ्यापैकी समजलं असेल अशा अपेक्षा करतो. आणि बाळांनो, जसं
आपण उभयान्वय अव्यय वापरतो. प्रेम केले की कविता सुचते हे परिणाम झालाय लक्षात ठेवतो. कारण कविता जे करतात त्यांच्यावर परिणाम झाला सुद्धाचा तो. समजलं? त्यांनी काय दिले? उद्देश दिला का? त्यांनी संकेत दिलाय का? जर प्रेम केले तर संकेत हे, हां बरोबर आहे, संकेत पण उत्तर द्यायचं, काय अडचण नाही, संकेत आहे. हो संकेत अधिक योग्य संकेत आहे उलट त्याचं. जर तर अर्थाने जर प्रेम केले तर कविता सुचते आपापच, उलट ते अधिक योग्य आहे ते संकेतदर्शक वाक्य. प्रेम केले आणि कविता सुचली हे मात्र परिणामामध्ये जातं वाक्य. ठीक आहे, संकेतमध्ये बरोबर आहे, त्यांनी दिलं उत्तर बरोबर आहे, काही चुकीच नाही. आता बाळांनो, मी जो प्रश्न तुम्हाला आता सांगतोय तो प्रश्न नीटनेटका ध्यानात ठेवा. आता पाठीमागे एक प्रश्न विचारला होता, खालीलपैकी कोणत्या वाक्यात उभयनय वापरले? त्यांनी काय केलं होतं माहिती आहे का? सर्वनामे आणि क्रियाविशेषणे यांचा उभयन्वयाप्रमाणे वापर केला होता आणि एका ह्याच्यात आणि वापरलं होतं. तर आणि हे ओरिजिनल उभयन्वय आहे, ओरिजिनल. मग उभयान्वयी अव्यय सोडून आपण इतर शब्दांचा सुद्धा उभयन्वयाप्रमाणे वापर करतो. जसं जो, तो, जे, ते, जे, जी, ती, ज्याने, त्याने, हे काय ते सर्वनामे. पण सर्वनामे ओरिजिनल उभयान्वयी अव्यय नाहीत. आणि, पण, परंतु, म्हणून यासारखे ओरिजिनल येतं. म्हणून जर वापरलं किंवा ओरिजिनल आहे का? नाही आहे, सर्वनाम येते. आणि कधी कधी क्रियाविशेषणसुद्धा जेथे तेथे सलवाचक, मग जिकडे तिकडे पण याच्यात येतं बरं का. जेथे तेथे, जिकडे तिकडे, जेव्हा तेव्हा, जसे तसे, जर तर, जरी तरी, जसे तसे, हे सुद्धा क्रियाविशेषणामध्ये मोडतात. मग आपण इतर जातीच्या शब्दांचा उभयन्वयाप्रमाणे वापर करू शकतो, जसं सर्वनामे आणि क्रियाविशेषणे. मग खालच्या वाक्यात कोणत्या सर्वनामे आणि कोणत्यात क्रियाविशेषण हवे हे तुम्हाला परीक्षेत विचारतात. आणि आता एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो, लक्ष द्या. जर जोडीचं उभयन्वय असेल, म्हणजे सर्वनाम असेल किंवा क्रियाविशेषण असेल, तर असं वाक्य मिश्र वाक्य असतं. कुठली पण जोडी जर असेल, समजा ही असेल किंवा ही असेल, कुठली पण जोडी असेल, तर यातलं पहिलं गौण वाक्य असतं, गौण वाक्य, आणि दुसरं मुख्य वाक्य असतं. असं वाक्य मिश्र वाक्य असतं. बाळांनो, एक गोष्ट फिक्स इथे डोक्यातल्या ठेवायची. याच्यामध्ये मी तुम्हाला काय सांगितलंय ना, हे तुम्हाला आता नाही कळणार, ज्यावेळेस तुमचा प्रश्न बरोबर येईल नंतर कळेल. ते जोडी म्हणली की मिश्र वाक्य असतं, जोडी म्हणलं का. आणि याच्यावरती परीक्षेत आत्तापर्यंत जेवढे काही प्रश्न विचारले आपल्या पोरांचे कधीच चुकलेले नाहीत. कारण का, मी त्यांना हे पर्टिक्युलरली खास असं त्यांच्या मनावरती बिंबवून सांगतो. मी जोडी मिश्र वाक्य, यातलं पहिलं गौणच वाक्य, दुसरं मुख्य वाक्य असतं, लिहून दिले तुम्हाला. ही कंडिशन पण तीच आहे, वरची जशी तशी. म्हणजे याला आपण इथं कन्सिडर जरी केलं तर सेम टू सेम तसंच येते. हा शॉर्टकट आहे, लक्षात ठेवा. आता मला सांगा, खालीलपैकी पहिलं जे वाक्य आहे, जसे करावे तसे भरावे, तर याच्यामध्ये नाही, जोडीने येणारी क्रियाविशेषण, जोडीने येणारी उभयन्वये मिश्र वाक्यातील कोणत्या प्रकारात मोडतात? तसं नाही. ते मिश्र वाक्याचे कोणत्या पण प्रकार असतात. सलवाचक असतं, कालवाचक असतं, रीतवाचक असतं, त्यानंतर विरोधवाचक असतं, संकेतवाचक असतं, कोणते पण येऊ शकतात. ते क्रियाविशेषणांचे प्रकार, सर्वनामांचे प्रकार नसतात. ते क्रियाविशेषणांच्या प्रकारामध्ये ते वाक्य ठरवतं. मग या ठिकाणी जर म्हणलं जसे तसे, ही रीतवाचक आहे, जेथे तेथे सलवाचक आहे, जेव्हा तेव्हा कालवाचक आहे. ते डिपेंड करतं वाक्यामध्ये कशावरती ते. आणि तो प्रकार नंतरचा आहे, तो आत्ताच नका विचार करू त्याचा, तो गौण वाक्याच्या प्रकारामध्ये. ओके. पाहता, जो, तो, जे, ते, जी, ती, ज्याने, त्याने, जेथे तेथे, जेव्हा तेव्हा, जसे तसे, जर तर, हे जे शब्द येतं, हे शब्द याच्यातले सर्वनामे कोणते आणि क्रियाविशेषण कोणते ते आपलं पाहायचे. मग मला सांगा, जसे करावे तसे भरावे, या वाक्यात क्रियाविशेषण आहे
का सर्वनाम आहे? सांगा लवकर, टाईप करा. याला 1 नंबर देतो, याला 2 नंबर देतो. तुमचं काय मत आहे मला सांगा. पटकन टाईप करा. 1 नंबर आहे का 2 नंबर आहे? पटकन टाईप करा. हे 2 नंबरचं आहे. क्रियाविशेषण अव्यय. क्रियाविशेषण अव्यय हे तुमचं झालं. जेथे पाणी खोल होते तेथे जहाज बुडाले. बरं, आता माझा एक प्रश्न आहे. जसे करावे तसे भरावे, याला मी 1 नंबर देतो, याला 2 नंबर देतो. जोडीचे जसे आणि तसे, जोडी म्हणलं की मिश्र वाक्य असतं. तर बाळांनो याच्यातलं ह्या दोन्हीतलं मला गौण वाक्याचा क्रमांक सांगा कोणता आहे? गौण वाक्य कोणतं? एक आहे का 2 आहे? टाईप करा. क्रमांक 1 आहे का 2 आहे? गौण वाक्याचा क्रमांक किती नंबरचा आहे सांगा? 1 नंबरचा. हे गौण वाक्य आणि हे काय सांगा? मुख्य वाक्य. जोडी म्हणलं की कंडिशन असते कुठं पण. मग हे झालं जसे तसे रीतवाचक क्रियाविशेषण अव्यय. जेथे तेथे स्थलवाचक, याच्यातलं हे गौण वाक्य हे वाक्य मुख्य वाक्य तुमचं. जेव्हा पाऊस आला तेव्हा परत क्रियाविशेषण अव्यय, म्हणजे हे पण आणि हे पण क्रियाविशेषण अव्यय. सेम टू सेम इथं आहे. पण जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला. परत गौण वाक्य मुख्य वाक्य, सर्वनाम सर्वनाम, आणि या वाक्यात वापरलेले उभय नाव हे सर्वनाम. इथे पण सर्वनाम. यातलं पहिलं वाक्य गौण वाक्य, हे गौण वाक्य आणि हे वाक्य तुमचं मुख्य वाक्य. लक्षात ठेवा, पहिलं वाक्य तुमचं गौण वाक्य सगळीकडे आणि हे वाक्य मुख्य वाक्य. काय लक्षात ठेवायचं आणि काय नाही ते तुम्ही तुमचं ठरवा. आता मी तुम्हाला सांगितलंय, आधी सांगून ठेवतो, हा टॉपिक तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. एकदम शॉर्टकटमध्ये शिकवलाय तुम्हाला आणि एकदम क्लिअर कट, काहीच ठेवलेलं नाही तुमचं. ठीक आहे.